नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सुनीता की रसोई। आज आपण बनवणार आहोत स्पेशल क्रिस्पी आणि स्वादिष्ट कांदा भजी। तर त्यासाठी सुरुवात करूया। इथे घेतले आहे पण बेसन पीठ कांदा भजीत आपण घालतोच। तर आता सुरुवात करूया। ह्यात आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ। तर आपण असं 2 छोटे मोठे चमचे तुमच्या घरी जसं असेल तसं तुम्ही घालून घ्या। तर इथे घालून घेतलं आहे। आता आपण यात घालणार आहोत कांदा। तर कांदा घालून घेऊया आणि कांदा आपण स्लाइस मध्ये कट करून घेतला होता आणि तसं चुरगुळून घालायचा आहे। चुरगुळून घातल्याने आपला जो कांदा वगैरे असतो ते एकदम मस्त बनतं। आता यात आपण घालणार आहोत कोथिंबीर। कांदा छान बनता आणि यात पाणी घालायचं गरज नाही। इथे घेतला आहे आपण ओवा आणि मीठ आणि बेकिंग सोडा घेतला आहे। बेकिंग सोडा घालून घेऊया आणि हे दोन्ही गोष्टी आपण घालून घेऊया। तर आता हे आपण मिक्स करू। आपण यात मिरची घालून घेऊया आणि थोडंसं अजून आपण तांदळाचं पीठ घालून घेऊया। तर यात आपण थोडंसं एकदम किंचित पाणी घालून हे चांगलं असं बनवून घेतलं आहे। इथे आपण तेलही तापायला ठेवलं आहे। तर आता हे छोटे म्हणजे छोटा वडा घ्यायचा, म्हणजे हातात घ्यायचं आणि ते आपल्याला तेलात घालायचं आहे। असं मी अँगल चेंज करून तुम्हाला दाखवते। तर कसं घालून घ्यायचं आहे। आपण थोडं सुट्ट करून घालतोय जेणे मस्त क्रिस्पी बनतात। तांदळाचं पीठ घातलं की क्रिस्पी बनतं। आणि ह्याच्या अगोदर आपण बनवले होते मंचुरियनची काल व्हिडिओ आलती। तर ती व्हिडिओ जर नक्की नसेल बघितली तर नक्की बघा। ह्या चॅनलवर कालच टाकलेली आहे। तर आता इथे घालून घेतले आहे, चांगले आपण फ्राय करून घेऊ। तर इथे आपले कांदा भजी रेडी आहे। बघा किती मस्त असते। आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि एकदा नक्की करून बघा। किती मस्त झाले ना क्रिस्पी। तर खूप तुम्हाला दाखवू क्रिस्पी किती आहे, खूप क्रिस्पी आहे। आता कसे लवकर तळलेले आहे आणि जर ते थोडेसे कूल झाले तर ते एकदम क्रिस्पी लागतं। पाहुणे आले की नक्की करून बघा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।